हाय हॅलो नमस्ते, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, 10 वर्ष कशी गेली काही समजलं नाही, पण ही 10 वर्ष खूप सुखाची, आनंदाची आणि खूप छान गेली. समजलं नाही 10 वर्ष कशी झाली ती. तर आता ॲनिव्हर्सरी म्हटल्यावर थोडंफार सेलिब्रेशन झालंच पाहिजे. तर त्यासाठी आता आम्ही आलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे हे बघू शकता तुम्ही, रेस्टॉरंट खूप छान होतं. इथे आहे मेनू. तर सगळ्यात आधी स्टार्टरमध्ये इथे आली आहे पाणीपुरी आणि मग शेवपुरीसुद्धा आली होती. हे आहे चिकन क्रिस्पी, खूप छान होतं ते चिकन क्रिस्पी. आणि त्याच्यानंतर जे एकावर एक स्टार्टर यायची सुरुवात झाली ते काही थांबेच ना. एकूण 20 की 23 प्रकारचे स्टार्टर्स आले होते तिथे. आणि त्याच्यामध्ये होतं हराभरा कबाब, कॅजन पोटॅटो, कॉर्न क्रिस्पी आणि चिकन चिली आणि चिकन तंगरी कबाब, मटन सीख कबाब. आता मला नावंसुद्धा आठवत नाही आहे. जे स्टार्टर यायची जी सुरुवात झाली, पोट तर तुमचं स्टार्टरनीच भरतं आणि मेन कोर्स तर बापरे, त्याच्यापुढे विचारूच नका. एवढे पदार्थ आणि एवढ्या व्हरायटीज बघूनच पोट भरतं अशा वेळेला. काय खावं काय नाही, माझं तर स्टार्टर खाऊनच पोट भरलं होतं. आणि मग अशा प्रकारे हे कॅजन पोटॅटो जे आहे ना, ते तिथली स्पेशालिटी होती या रेस्टॉरंटची. आणि मग आले चिकन मोमोज, व्हेज मोमोज, चिकन पिझ्झा, व्हेज पिझ्झा, अरे बाप रे बाप. आणि व्हेज मोमोजसुद्धा होते. हे सगळं स्टार्टर आहे बरं का. आणि इथे ग्रिलमध्ये सुद्धा व्हेज, माझे मिस्टर व्हेज खातात, सो एका साईडला त्यांना व्हेज लावायला सांगितलं आणि एका साईडला नॉनव्हेज. तर व्हेजमध्ये होतं मशरूम आणि पायनॅपल, पनीर आणि अजून काहीतरी होतं. हे व्हेज मोमो डिमसमसुद्धा बोलतात त्याला. एवढं छान होतं. त्याच्यावरचं लेयर अगदी एकदम पातळ होती आणि आतमधलं स्टफ जे होतं चिकनचं ते सुद्धा खूप छान होतं. त्याच्यानंतर त्याने मला तो एक सॉस आणून दिला मोमोजचा. मायोनीज नव्हतं त्याच्यात, वेगळाच सॉस होता तो. छान होता अगदी चव त्याची. तर अशा प्रकारे आत्ता स्टार्टरच चालू आहे. हाँ तो फिर से लिख के भेज दी ना फोटो. कहाँ से लेना है? मिस्टर पाटणकर फोनवर आहे, बिझी ऑलवेज. हां, इथे आता त्याने नॉनव्हेजमध्ये फिश लावली आहे आणि प्रॉन्स होते. इथे त्यांनी एक मॉकटेल मागवलं होतं. मॉकटेलचे मला वेगळे चार्जेस द्यावे लागतात आणि मॉकटेल्स इथे कॉस्टली होते. इथे मेनू आहे, बिझी ऑलवेज. इथे बघू शकता ग्रिल. हे ग्रिल टेबललाच असतं बरं का. आम्ही बसलो होतो ना त्या टेबलवर, त्याने त्याचं ते झाकण उघडलं आणि मग ते ग्रिल आणून लावलं त्याला त्याच्या आतमध्ये आणि मग ते सर्व पदार्थ आणून लावले. आणि इथली स्पेशालिटी क्रॅब, खेकडेसुद्धा होते, खेकडा मसाला. ओ माय गॉड. आता मेन कोर्स आहेच पुढे. हे बघा, प्रॉन्स खूप सुंदर होते. हे प्रॉन्स तंदुरी, डॉलर प्रॉन्स म्हणतात त्याला, खूप मोठे होते. राईस मी स्किप केलं. मग मी चिकन घेतलं, मटन घेतलं आणि एक रोटी घेतली आणि मग आईस्क्रीम घेतलं डेझर्टमध्ये आणि रबडी घेतली आणि स्वीटमध्ये थोडे गुलाबजाम घेतले होते. इथे आता मी तुम्हाला रेस्टॉरंटचा व्ह्यू दाखवते.
फोटो काढायचे असतील तर काढू शकता. तिथेच आहे, तिथेच ठेवून आली. आणि इथे हे छान असं फोटो काउंटर आहे आणि हे दोन छान असे स्विंग्स आहेत. आणि खूप छान असं रेस्टॉरंट आहे. तुम्ही नक्की विजिट करा इकडे. छान वाटतं. एवढं खाल्लेलं थोडं पचवायला पाहिजे ना, म्हणून रेस्टॉरंटमध्ये थोडी फिरली. आणि इथे आहे स्विंगमध्ये, झोक्यामध्ये झोके घेतले. चला तर आता तुम्हाला मेन कोर्समध्ये काय काय आहे ते सांगते. तिथे होती चिकन येलो थाय करी आणि चिकन करी होती. हे मटन काश्मीरी रोगन जोश, ही चिकन दम बिर्याणी. पुढे आहेत पापड, सॅलड, रायता. हे चिकन सॅलड होतं बरं का. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची लोणची होती. आणि मग पुढे हे स्टीम फ्राईड राईस आहे. पालक लसुनी, माँ की दाल, दाल हरा भरा प्याजा, नावंसुद्धा आठवत नाही आहेत आता. गुजराती कढी, दिलबहार कोफ्ता. आणि पुढे होतं हे लसुनी पालक आणि काहीतरी चिली असं होतं, अनियन. आणि तो पटापट सांगत होता, नावंसुद्धा आठवं. हां, हे आहे लसुनी पालक आणि अनियन गार्लिक असं काहीतरी राईस होता तो. तर पुढे दाखवते तुम्हाला. हां, इथे लजानियासुद्धा होता आणि गार्लिक ब्रेड होता. त्याच्यानंतर तिथे होता ट्रिपल फ्राईड राईस. खूप सुंदर होता, पण पोट एवढं भरलं होतं की मी राईस स्किप केला. मी राईस खाल्लाच नाही. इथे आहे चाऊमिन नूडल्स, सगळ्यांचे फेवरेट. आणि मग पुढे होतं व्हेज मंचुरियन. आणि इथे ह्या स्टिअर फ्राईड अशा ज्या असतात ना सगळ्या प्रकारच्या व्हेजिटेबल्स, हे एक सूप होतं. तसंच इथली स्पेशालिटी होती क्रॅब करी. क्रॅब हे सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये नाही मिळत, पण इथे अगदी सगळंच मिळतं. क्रॅबसुद्धा होते. आणि पुढे एक सूप होतं, चिकन काली मिरी सूप म्हणून. हे येल्लो सूप होतं कोणतं, मला आता नाव आठवत नाही आहे. तर अशा प्रकारे होतं हे मेन कोर्स एवढं. आणि इथे आहेत
हे सॅलड्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स. इथे आहे रायता, बुंदी रायता. मला आता हे बघून नावं आठवत नाही आहेत, पण जसं शूट करता येईल तसं केलं आहे. आणि ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स होता हा जेवणाचा. जेवण झालं आहे. आता सॅलड्समध्ये काय काय आहे गोडमध्ये ते पाहूया. एवढ्या व्हरायटीज होत्या त्याच्यामध्ये सुद्धा, बापरे बाप. आता मला नावं नाही आठवत आहेत, पण हे एक मिक्स फ्रूट डेझर्ट म्हणून होतं. कपकेक्स होते आणि हे होती फिरणी. फिरणी उसाची होती. इथे फ्रूट्स ठेवले होते आणि इथे गुलाबजाम होते, मिनी गुलाबजाम्स. वेगवेगळे काउंटर्स आहेत आणि इथे पुढे आईस्क्रीमचं काउंटर होतं. आपल्याला जे हवं ते त्यांना सांगायचं, ते आईस्क्रीम आपल्याला काढून देतात. पुढे हे जिलेबीचं काउंटर आहे, ते लाईव्ह काउंटर आहे बरं का. ते तळून देत होते तिथे जिलेबी. आणि हे इथे पिझ्झाचं होतं आणि मागे पास्ताचं सुद्धा लाईव्ह काउंटर होतं. पास्ता तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना सांगायचं, ते बनवून देतात. आणि अशा प्रकारे हे या साईडने इकडे आहे डिझर्टचं काउंटर. मी पुन्हा एकदा येऊन बसली आहे जोके खेळायला. इथे हे मॉकटेल्सचं लाईव्ह बार म्हणतात त्याला. इथे तुम्हाला जे हवं ते मॉकटेल्स तुम्ही त्यांना सांगायचं, ते बनवून देतात त्याप्रमाणे. तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे ॲनिव्हर्सरीचं आणि आता आम्ही निघालो आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघताय. घरी आल्यावर आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. प्रेमरूप हा आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक. तर आजच्या दिवसापुरतं एवढंच. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.